नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी अ या वेब सिरीजचा 32वा भाग तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हा सर्वांना अपेक्षा लागली असेल की येणारा 33वा भाग कधी येणार। तर 33वा भाग आपल्याला 5 मे रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल आणि येणाऱ्या 33व्या भागात हे पण पाहावं लागेल की विकास खरंच वेखंडवाडी सोडणार का आणि नाना खरंच विकासच्या वडिलांना जमीन विकण्यासाठी देणार का आणि इकडे पुन्हा एकदा अभिजितच्या मैत्रीत दुरावा होणार का आणि अभिजित हा विकासच्या वडिलांची खरंच समजूत काढणार का। या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या सर्व गोष्टी पाहण्याआधी पाहू की 32व्या भागात घडलं तरी काय। तुम्ही पाहिलंच होतं की वेखंडवाडीत गणपती बाप्पा बसले होते। आता याच बाप्पांचं विसर्जन करण्याची तयारी अभिजित आणि त्यांच्या मित्रांची सुरू असते आणि गणपतीच्या आरतीच्या वेळी जमा केलेली साखर आणि या साखरेच्या शेवटच्या दिवशी सर्वांना आवडेल असं गोड काहीतरी करायचं हे त्यांचं ठरलं होतं आणि ठरल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी अभिजित आणि त्याचे मित्र साखरेचा गोड असा गरा सर्वांसाठी बनवतात। पण अभिजित रेश्माला बोलतो की आपण चहामध्ये बटर पण खाऊ, तेव्हा रेश्मा बोलते की चहा कशाला बनवायचा, पण नंतर रेश्मा म्हणते की ठीक आहे तू म्हणतो तर बनवते। पण रेश्मा अभिजितला सांगते की मी बनवलेला चहा तुला आवडेल का, तेव्हा अभिजित बोलतो हो चालेल आणि मी तू बनवलेला चहा खूप वेळा पिलेला आहे आणि मला खूप आवडतो। रेश्मा बोलते आता चव बदलली असेल ना त्यामुळे विचारलं। पुन्हा अभिजित म्हणतो की मी तुझ्या घरी कित्येक वेळा चहा आणि बटर खाण्यासाठी आलो आहे, तेव्हा रेश्मा अभिजितला म्हणते की आता नाही ना येत, विसरलास ना। म्हणजे या ठिकाणी रेश्माचं अभिजित वरती असणारे एकतर्फी प्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व काही मधुकर आणि किरण पाहत असतो आणि किरण म्हणतो की कधी कधी असं वाटतं की अभिजित आणि रेश्माची जोडी किती भारी दिसेल, तेव्हा मधुकर बोलतो नाही अभिजितला केवढाच चांगले दिसेल। नंतर मधुकरला आठवतं की उद्या आपल्या शाळेतील गणपती बाप्पा उठतोय, त्याला खूप वाईट वाटायला लागतं। नंतर हे सर्वजण बनवलेला गोड गरा खातात। आता मात्र दुसऱ्या दिवशी अभिजितच्या शाळेतील गणपती बाप्पा उठतो, गणपती बाप्पाला वाजवत गाजवत विसर्जन करायला नेतात आणि सर्वांना खूप वाईट वाटतं की गणपती बाप्पा इतक्या दिवस आपल्या सोबत होते आणि आता अचानक आपल्याला सोडून जाणार। पण गणपती बाप्पाची पुढच्या वर्षीसाठी नव्याने वाट पाहायची असं म्हणून गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि इकडे वेखंडवाडीत मधुकर आणि किरणचा पुन्हा एकदा डान्स पाहायला मिळतो आणि केवढा शाळेत आल्यानंतर अभिजितच्या गावात अनुभवलेल्या सर्व काही गोष्टी रेश्माला आणि अभिजितला सांगत असते। आता मात्र आपल्याला या भागामध्ये विकासचे वडील पाहायला मिळाले, मुंबईवरून गावात आले आणि गावातली जमीन विकून शहरात मोठं घर घ्यायचं आणि याच जमिनीच्या वादात आपल्याला इथे विकासच्या वडिलांचं आणि नानाचं भांडण पाहायला मिळाले आणि विकासचे वडील मुंबईवरून गावात यायचं कारण म्हणजे जमिनीचा हिस्सा घेण्यासाठी। हे भांडण खूप मोठं होतं आणि गावातले लोक जमा होतात। गावातले लोक विकासच्या वडिलांना समजावतात पण ते ऐकायला तयार होत नसतात। नंतर विकासचे वडील विकासला बोलतात की तू पण तिकडे मुंबईला चल आणि तिकडे शाळा शिक, या गावात तुझं कोणीच नाही। आणि हे सर्व ऐकून विकास तिथून पळून जातो। इकडे अभिजित, मधुकर आणि रेश्मा हे सर्वजण आपापल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करतात। तेवढ्या तिथं विकास रडत येतो आणि म्हणतो की माझ्या पप्पांचं आणि आबांचं खूप मोठं भांडण झालं आहे आणि विकास त्यांना सांगतो की माझे पप्पा मला या शाळेतून काढून मुंबईला पाठवणार आहे। तेव्हा विकास रडून म्हणतो की मला नाही जायचं तिकडे, मला तुमच्या सोबतच राहायचं आहे। आणि हे सर्व काही घडलं 32व्या भागात आणि आता येणाऱ्या 33व्या भागात काय होणार, कदाचित येणाऱ्या 33व्या भागात विकासच्या वडिलांचं आणि नानाचं भांडण आणखी खूप वाढेल आणि जर विकासने वेखंडवाडी सोडली तर अभिजितच्या मैत्रीमध्ये पुन्हा एकदा दुरावा पाहायला मिळणार। पण खरंच विकास वेखंडवाडी सोडणार का आणि अभिजित हा विकासच्या वडिलांची समजूत काढणार का। आणि येणाऱ्या 33व्या भागात आपल्याला मैत्रीचा जिव्हाळा खूप जवळून पाहायला मिळणार आहे, कारण तुम्हाला माहितच असेल अभिजित, किरण, विकास आणि मधुकर यांची खूप जवळची मैत्री आहे आणि हीच मैत्री विकासला गाव सोडू देणार नाही आणि अभिजित आणि त्याचे मित्र विकासच्या वडिलांची पुरेपूर समजूत काढणार, कारण विकास हा 10वीला असल्यामुळे त्याला 10वी ही गावातूनच पूर्ण करावी लागेल। त्यामुळे विकास हा वेखंडवाडी सोडून जाणार नाही आणि असंच खूप काही येणाऱ्या 33व्या भागात घडणार आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।